निश्चितपणाने जळगाव जिल्ह्याकरता एक आनंदाची ही बाब आहे। म्हणजे विकासाकरता राज्यातले 3 मंत्रिमंडळातली सहकारी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर आता केंद्रामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालंय। मला तरी असं वाटतं एम.के. अण्णा पाटलांनंतर हे जळगाव जिल्ह्याला महिलेला मिळालेला हा पहिला बहुमान जळगाव जिल्ह्याकरता आहे। त्यामुळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो। अनुभवी आहेत, तिसरी टर्म त्यांची खासदारकीची आहे। त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी देशाकडे लक्ष द्यावं, देश करता करता राज्याकडे लक्ष द्यावं, पण जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा जनतेची राहणार आहे। आणि मला खात्री आहे की ते आपल्या जळगाव जिल्ह्याकरता भरपूर काम करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।